नाशिक प्रभाग क्रमांक 29 मध्ये गेल्या काल दुपारपासूनच पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला। महापालिकेने शनिवारी पाणी पुरवठा होणार नसल्याची पूर्वसूचना दिली होती, मात्र या प्रभागात काल दुपारपासूनच नळांना पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने अनेक कुटुंबाची पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापराच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली। प्रभागातील अनेक भागात नागरिक पाण्याची हवालदिल झाले होते। महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक भूषण राणे यांनी तातडीने पुढाकार घेतला। त्यांच्या माध्यमातून काल दुपारपासूनच रात्री 12:30 वाजेपर्यंत 7 ते 8 टँकरद्वारे विविध परिसरात पाणी पुरवठा करण्यात आला। या टँकरद्वारे शेकडो कुटुंबियांना पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले। आज उत्तम नगर परिसरात पाणी पुरवठा झाला नसल्या कारणाने नागरिकांच्या मागणीनुसार प्रभाग 29 मधील उत्तम नगर, पंडित नगर, शिवपुरी चौकात आपण आज टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे। आता रात्रीचे 11:15 वाजले, 11:15 वाजेपर्यंत आपण लोकांना पाणी पुरवठा करतोय आणि नागरिक पाणी भरून घेत आहे। लोकांची पाणी भरण्याची गर्दी पाहता लोकांनी भविष्यात येणारा दुष्काळ पाणी कसं जपून वापरलं पाहिजे याची ही नांदी आहे आणि ही गर्दी कशी टाळता येईल याचं लोकांनी काळजी घेतली पाहिजे। वाया जाणारं पाणी वाचवलं पाहिजे, हीच या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देतो। आणि शनिवारी उद्या पाणी नाही आहे, परंतु आजच आपल्या भागात पाणी नसल्या कारणाने नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागलं, परंतु नगरसेवक या नात्याने नागरिकांचं देणं लागतं। यानुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत आणि नागरिकांनी आज रात्री 11:15 वाजेपर्यंत पाणी भरलं आहे। हो, आतापर्यंत आपण किती टँकर उपलब्ध केले या ठिकाणी? हा 7वा टँकर आहे। 4:30-5 वाजेपासून आपण टँकर देतोय, हा 7वा टँकर आहे आता। भूषण राणे यांच्या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत केले असून संकट काळात मदतीसाठी धावून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत। दुसरीकडे महापालिकेच्या नियोजनावर मात्र नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर असताना प्रत्यक्षात एक दिवस आधीपासूनच पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। नाही, ही तशी नाण्याची दुसरी बाजू चांगली आहे आणि पहिली बाजू थोडी वेगळी आहे। आम्हाला उद्या पाणी येणार नव्हतं, पण आजच आम्हाला पाणी पुरवठा कमी झाला। संतप्त नागरिक जे आहेत ते भूषण राणे यांच्या ऑफिसला गेले, त्यांना सांगितलं की आमच्याकडे आजच पाणी आलेलं नाहीये। उद्याचं तर ठीक आहे, उद्याचं सर्वांना माहितीच होतं, पण आजच पाणी आलेलं नाहीये। तर त्यांनी आता हा टँकर उपलब्ध करून दिलेले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। परंतु आमचे काही बेसिक दुसरे पण प्रश्न आहेत, जसा हा SF2चा सेक्टर आहे, हा SF1चा सेक्टर आहे। या सेक्टरला रेग्युलर पाणी कमी, आत्ता उन्हाळ्याची आपल्याला चटके बसायला लागले, पाऊस कमी पडतोय, त्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेने घेतलेला निर्णय तो योग्य आहे। पण ज्यावेळेस पाण्याची उपलब्धता असताना सुद्धा आमच्या दोन्ही सेक्टरला पाण्याचं प्रमाण हे रेग्युलरपेक्षा खूप कमी आहे। याचा आम्ही सातत्याने भूषण राणे यांच्याकडे पण हा विषय मांडला आहे। आता जे बाकीचे नगरसेवक यांच्याकडे पण हा विषय सांगतो आम्ही की आम्हाला 40 मिनिटे, 30 मिनिटे, कधी 35 मिनिटं पाणी येते। तर याच्यावरती पण त्यांनी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी, किंबहुना याच्यासाठी काहीतरी महापालिकेकडे त्यांनी सांगावं, किंबहुना महापालिकेकडे एखादा ठराव सांगावं की आमच्या ह्या सेक्टरलाच पाणी का कमी येते, याबद्दल त्यांनी थोडंसं नियोजन करावं। आणि आता रात्रीचे 12 वाजता त्यांनी हे जे टँकर उपलब्ध करून दिले, तर खरंच त्यांनी एक चांगलं कर्तव्य पार पाडलेलं आहे। आता हा कितवा टँकर आहे? 8 ते 10 टँकर जवळपास त्यांनी इथं आज पुरवलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांचे खरंच आभार आहे। परंतु असे प्रश्न नेहमी उद्भवायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी एखादं परमनंट सोल्युशन पण काढणं गरजेचं आहे। आणि नागरिकांची खरंच चूक एका दिशेने अशी आहे की नागरिक पण रस्त्याला पाणी भरपूर मारतात, त्याच्यामुळे एक दिवस आठवड्यातनं कंपल्सरी पाणी नाही आलं तरी चालेल, परंतु जे येतंय पाणी ते योग्य प्रमाणात यावं, हीच आम्ही महापालिका प्रशासनाकडे विनंती करतो। महापालिकेने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, तसेच भविष्यात अशा परिस्थितींचे पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक 29 मधील नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।